यशाच्या शिखरावर पोहोचणाऱ्यांसोबत होत राहतं तसंच झालं। चित्रपटात गुंडांचा संत झालेला दाखवला आणि प्रत्यक्षात सुपरस्टार कर्जबाजारी झाला। पिक्चर पडला, रजनीने स्वतःच्या पैशाने इतरांची कर्ज फेडली। रजनी काहीही करू शकतो हे इथेच कळलं। थोड्या महिन्यांची शांतता आणि मग आला शिवाजी। या चित्रपटासाठी त्याला 26 कोटी रुपये दिले गेले। रजनीकांत खूप वरून पडला पण तरंगला। नंतर बरंच काही झालं गेलं, पण रोबो या चित्रपटानं परत सर्वांची तोंड उघडी पडली। 45 कोटी रजनीकांतने घेतले, पण अनेकांची आयुष्य उभी केली त्या एका चित्रपटाच्या कमाईवर। 85 पासून मात्र मग त्यांनी कामाचं प्रमाणही कमी केलं। साधारणतः वर्ष 2 वर्षाला एक चित्रपट अशा पद्धतीनं ते आलं। 90 पर्यंत काय झालं की तमिळ चित्रसृष्टीतले त्यावेळेसपर्यंतचे MGR आणि शिवाजी गणेशन सारखे जे मोठे त्यावेळेचे प्रस्थापित नायक होते ते निवृत्त व्हायला आले होते आणि ती जागा भरून काढण्यासाठी मग रजनीकांत पुढे आले असं आपण म्हणतो। त्याच्यानंतर त्यांच्या म्हणजे वन मॅन इंडस्ट्री ज्याला म्हणतो तसं रजनीचं प्रतिमा एक निर्माण झाली। त्याच्यानंतर त्यांच्या आलेल्या सगळ्या चित्रपटांनी सिल्वर जुबली हे केली। दक्षिणेत सुपरस्टार ठरलेल्या रजनीकांतला बॉलिवूड अर्थात हिंदी चित्रपट सृष्टीनं खुणावलं नसतं तरच नवल। 1983 साली हा योग जुळून आला। यावर्षी अंधा कानून या चित्रपटातून रजनीकांतनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं। अंधा कानूनमध्ये त्यांच्यासोबत होते महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री हेमा मालिनी। प्रेक्षक आणि समीक्षकांनी अंधा कानूनला चांगला प्रतिसाद दिला। अंधा कानून ही त्यावेळेची सर्वाधिक कमाई करणारी फिल्म ठरली। या फिल्म नंतरही रजनी आणि अमिताभ यांचे संबंध मैत्रीपूर्ण राहिले। गिरफ्तार आणि हम या चित्रपटात या दोन्ही सुपरस्टारची जोडी पाहायला मिळाली। अंधा कानून नंतर रजनीकांतनं जीत हमारी, मेरी अदालत, गंगवा, जॉन जानी जनार्दन, भगवान दादा, असली नकली, तमाशा, चालबाज, फरिश्ते, फूल बने अंगारे, आतंक ही आतंक या आणि अशा सुमारे 23 चित्रपटात काम केलं। यातले काही चित्रपट चालले, मात्र बरेचसे चित्रपट जेमतेम कामगिरी करू शकले। अर्थात हिंदी चित्रपटातील यशापयशावर रजनीकांतचं महत्त्व अवलंबून नव्हतंच मुळे। बॉलिवूडचा शहंशाह अमिताभ बच्चननं तर एका ठिकाणी म्हटलं की रजनीकांत सर्व ठिकाणच्या पलीकडे पोहोचलाय। रजनीकांत हा प्रचंड प्रभावी, यशस्वी आणि तरीही नम्र असा थोर माणूस आहे। तर एका मुलाखतीत किंग खान शाहरुख खाननं आपल्याला रजनीकांत सारखं व्हायला आवडेल अशी देखील कबुली दिली होती। यातूनच रजनीकांतची थोरवी स्पष्ट होते। एवढंच नाही तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भेटण्यासाठी रजनीकांत मुंबईमध्ये देखील आले होते। मुंबईमध्ये येऊन रजनीकांत यांनी मला मराठी चित्रपटात चांगली स्क्रिप्ट मिळाली तर काम करायला आवडेल असं अस्खलित मराठीमध्ये प्रसार माध्यमांना मुलाखत दिली होती। सुमारे 30 वर्षांहून अधिक काळ रजनीकांत हे दक्षिण फिल्म इंडस्ट्रीचे अनभिषिक्त सम्राट होते। डाव्या हातावरच्या सिगरेटला उजव्या हाताने झटका द्यायचा आणि ती ओठात पकडायची, त्याच वेळेला चपळाईनं खिशातनं बंदूक काढायची आणि ती सिगरेट पेटवायची ही रजनीकांत यांची खास अदा। त्याच्या जोडीला रजनीकांत यांची दमदार अशी डायलॉगबाजी असायचीच। सिनेमाचं चित्रीकरण नसताना घरात आणि घराबाहेर रजनीकांत एक सर्वसामान्य व्यक्ती असतो। लुंगी असो किंवा साधा पॅन्ट शर्ट, कोट असो किंवा सदरा, चेहऱ्यावर एक झळकणारं हास्य कायम ठेवत तो लोकांशी वागतो बोलतो। गाडीतही तो त्याच ऐटीत बसतो जितका तो आपल्या जुन्या बस कंडक्टर मित्राबरोबर रस्त्याच्या कडेला चहा पीत बसतो। रजनीकांत यांच्या बंगल्यामध्ये त्यांचा एक स्वतःचा खोली आहे, स्वतःची अशी खोली आहे। त्या खोलीमध्ये एक मोठा आरसा आहे। ते त्या आरशासमोर दररोज जाऊन बसतात आणि त्या आरशात जाऊन म्हणतात की कोण आहेस तू? तू काय फार मोठा आहेस का? या जगामध्ये तुझी स्थान भिकाऱ्याच्या पलीकडे नाही आहे। त्यामुळे जे आहे ते ईश्वराच्याच कृपेने आहे असं त्यांच्या ह्याच्यामध्ये ह्याचंच प्रतिबिंब त्यांच्या अण्णामलई चित्रपटात आहे। अण्णामलई चित्रपटात ते असं हवेत बोट फिरून म्हणतात, त्यांच्या तोंडी एक संवाद आहे की आंडवन सोलरान अरुणाचलम नडगनान, म्हणजे आज स्वतःकडे बोट करून, म्हणजे ईश्वर चालवतो आणि मी चालतो, मी काहीच करत नाही असं त्याचा थोडक्यात एक अर्थ आहे। लोकांमध्ये मिसळताना पडद्यावरचे कलाकार मग ते टीव्हीवरचे असले तरी आपली तीच प्रतिमा घेऊन वावरताना दिसतात, आपलं वय लपवताना दिसतात। पण रजनीचं असं काहीच नाही। कोणताही मेकअप न करता, डोक्यावरचं टक्कल न लपवता, कोणताही अंगरक्षक न बाळगता फिरणारा बहुधा तो एकमेव सुपरस्टार असावा।
त्याच्या अशा प्रकारच्या अनेक अदांचे अक्षरशः कोट्यावधी चाहते आहेत. म्हणूनच पडद्यावरचा आणि पडद्याबाहेरचा हा रजनीकांत त्याच्या फॅन्ससाठी द बॉस आहे.